स्त्रीचं स्वरूप आहे की आदिशक्ती माता ही प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, म्हणून आदिशक्ती मातेने निर्माण केली आजी, आई, बहीण, पत्नी आणि मुलगी. काय असे स्वरूप कोणाचे? आदिशक्ती मातेचे. म्हणून आताच्या काळाला जर तुम्हाला देवीचं पूजन करायचं असेल ना माय बापांनो, तर तुम्ही फक्त स्त्रीचा आदर करा, म्हणजे देवीचं पूजन होईल. मग काय, स्त्रीची निंदा कधी केली नाही पाहिजे. काय, स्त्रीची निंदा कधी केली नाही पाहिजे, स्त्रीचा अपमान कधी केला नाही पाहिजे. कारण का, स्त्री की निंदा मत करो यारो, स्त्री कीर्तन की खान, नारी से पैदा हुए भीष्म विभीषण बलाधर हनुमान. याचा मान मान देवांना सुद्धा जन्म घेण्यासाठी कोणाची गरज लागली? आईच्या गर्भाची गरज लागली. कोणाची गरज लागली? आईच्या गर्भाची गरज लागली.